महाराष्ट्रामध्ये जे हरियाणामध्ये घडत होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे. माऊली सूत हा 18 वर्षाचा धनगर समाजाचा विद्यार्थी आहे. कॉलेजमध्ये जात होता आणि त्याच गावामध्ये रोहिणी नावाच्या असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचे संबंध होते. त्या संबंध जुळणार नाहीत असं या माऊली सूतच्या आईने आणि वडिलाने त्या मुलीच्या असणाऱ्या आईवडिलांना सांगण्यात आलं. रोहिणी ह्या असणाऱ्या मराठा समाजाच्या आहेत. त्याच दिवशी माऊली सूतला चिठ्ठी पाठवून घरी बोलवण्यात आलं आणि चिठ्ठी बोलून आल्यानंतर त्याला असणारा बेदम मारण्यात आलं. जेवढी हाडं असतील तेवढी सगळी हाडं त्याची असणारा फ्रॅक्चर्ड करण्यात आली. तो जागीच त्या ठिकाणी असणारा बेशुद्ध झाला. 2 पोलीस जे आहेत ते जागी आले, परंतु त्या पोलिसाने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत, तर नातेवाईकच त्याला असणारा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे. 2 दिवस तो सेमी कॉन्शियसनेसमध्ये होता आणि 2 दिवसानंतर तो असणारा अनकॉन्शियस झाला आणि 9 जानेवारीला तो वारला अशी असणारी परिस्थिती आहे. मारहाणीमध्ये वारला अशी असणारी परिस्थिती आहे.